महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात सिंहासन पास वितरणात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आला आहे। नियमापेक्षा अतिरिक्त पास वाटप केल्याप्रकरणी संबंधित तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापकांच्या चौकशीसह तत्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। मंदिर प्रशासनाच्या नियमानुसार दररोज सकाळी 5 आणि सायंकाळी 5 असे एकूण 10 सिंहासन पास दिले जातात। मात्र 21 एप्रिल रोजी सकाळी 6 पास दिल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे। ऑनलाईन प्रणाली असतानाही 6वे सिंहासन कसे मंजूर झाले, यामध्ये आर्थिक तडजोड झाली असण्याची शक्यता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने व्यक्त केली आहे। समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणी केली आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। एकमत डिजिटल करिता सचिन ठेले, तुळजापूर। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? हे तुळजाभवानी मंदिर संस्थांचं एक प्रकरण आहे की पुरातत्व खात्यानं आणि कोर्टाचा असा आदेश आहे की तुळजापूरमध्ये जी सिंहासन पूजा केलेली ऑनलाईन पूजा सिंहासन पूजा आहे त्याला फक्त 5 आणि संध्याकाळी 2 अशी 7 पूजाचे मान आहे। कारण की मूर्तीची झीज व्हायली म्हणून शासनाने कोर्टाने असा आदेश दिला की सकाळी 5 आणि संध्याकाळी 2 सिंहासन झाले पाहिजे। तर मंदिर संस्थान काल 7 सिंहासन घातलेत आणि मूर्तीची झीज होत आहे आणि अधिकारीला तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या तरी पुजाऱ्याने धक्का दिला आणि तो मध्ये गेला। हे असं तर होणं शक्य नाही, कारण की त्याची भांडे तर मोठे मोठे असतात आणि त्याची पावती आहे रात्रीच्या सिंहासनची, ती सकाळी सिंहासन घातले गेले। त्यांचं काल 6 ते 6 सिंहासन घातले गेले आणि अभिषेक पण फोनवर एक्स्ट्रा जे ऑनलाईन बुकिंग म्हणते त्यांनी ऑनलाईन बुकिंग म्हणतात, पण जास्त हे पण सोडले जाते। अभिषेकाला पण लोक सोडले जाते तुमच्याकडनं वारंवार मंदिर संस्थांकडनं हा सिंहासनची जसं हे जे सिंहासन जे आहेत ते मुख्यमंत्री साहेबांना जर करायचं असेल तर ऑनलाईन केल्याशिवाय कुणाला होत नाही। तर हे कुणाच्या आशीर्वादानं, कलेक्टर मॅडमच्या आशीर्वादानं होत असं आणि ह्याच्यात गोरगरीब सिक्युरिटी गार्डवर ही कारवाई केलेली आहे। आमचं असं म्हणणं आहे की सिक्युरिटी गार्डवर नको, ते कुणाचा फोन आला त्याचं CDR DVR चेक करावं आणि तहसीलदार मॅडम सहित सगळ्यांवर कारवाई होणार मागणी हवी अशी आम्ही मुख्यमंत्रीला, पालकमंत्री साहेबांना व जिल्हाधिकारी साहेबांना अशी मागणी केलेली आहे। केलंय की तो त्याने माणसं कसं काय सोडले किंवा त्याचा जो सिंहासन आहे ऑनलाईन बुकिंग आहे, आज 6 महिन्यापासून बुकिंग चालू होती सिंहासनची, ती बुकिंग करताना काय आणि त्याची बुकिंग संध्याकाळची बुकिंग असताना ही लोक ज्याचा पास आहे तो तर माणूस तो उपस्थितच नव्हता, तो तुळजापुरात आलाच नाही, दुसरे माणसं त्या जागी घातलेत आणि त्यांची सिंहासन पूजा केलेली आहे। आता तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आश्वासन दिलं की मी ह्याच्यावर वैयक्तिक सगळं लक्ष घालून कठोर कारवाई करतो। मी त्यांना साहेबांना एकच म्हणलंय की आम्हाला थतुरमधूर किंवा एखाद्या गोरगरिबावर सिक्युरिटी गार्डवर कारवाई नको, ह्याच्यात वरनं खालीपर्यंत कोण आहेत आणि अशी माणसं कुणाच्या आशीर्वादानं सोडली जातात, तहसीलदार सहित सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे। Thanks for watching Ekmat Digital.